नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे सिनेमा विश्ववर. आज आपण ज्या चित्रपटाची कथा सांगणार आहोत ती एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे असे वाटते, परंतु प्रत्यक्षात तो एक असा सापळा आहे ज्यामध्ये अडकलेला माणूस कधीही बाहेर पडू शकत नाही. ही एका 18 वर्षांच्या मुलाची कथा आहे ज्यासाठी प्रेम म्हणजे जगातील सर्व आनंद होते, परंतु ज्या प्रेमासाठी तो आपले घर सोडत होता ते त्याला मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जाईल हे त्याला फारसे माहीत नव्हते. या चित्रपटाचे नाव अमोर बँडिडो असे आहे. या चित्रपटात इतके ट्विस्ट आणि टर्न आहेत की तुम्ही तुमच्या खुर्चीवरून हलू शकणार नाही. यात षड्यंत्र, फसवणूक, कट कारस्थान आणि एक भयानक सत्य आहे जे तुमच्या अंगावर काटा आणेल. तर आणखी विलंब न करता या रहस्यमय आणि वेदनादायक कथेचा प्रवास सुरू करूया. चित्रपटाची सुरुवात रात्रीच्या अंधारात आणि निर्जन परिसरात होते. पडद्यावर आपल्याला जंगलाच्या मध्यभागी असलेले एक निर्जन आणि रिकामे घर दिसते. त्या शांततेत कोणीतरी पळून जात असल्याचा आवाज येत आहे. आपण जॉन नावाचा एक तरुण मुलगा आपल्या जीवासाठी बेभानपणे धावताना पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर घाम आहे आणि त्याच्या डोळ्यात मृत्यूची भीती आहे. तो कोणापासून तरी पळून जाण्याचा आणि लपण्याचा प्रयत्न करत आहे. पण जॉन अशा परिस्थितीत कसा आला? एका श्रीमंत घरातील हा मुलगा या निर्जन जंगलात काय करत आहे? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ही कथा आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये काही दिवस मागे घेऊन जाते. आपण जॉनचे दैनंदिन जीवन पाहतो. जॉन हा 18 वर्षांचा सुंदर आणि प्रतिभावान विद्यार्थी आहे जो शहरातील अत्यंत नामांकित शाळेत शिकतो. बाहेरून त्याचे जीवन एखाद्या राजाच्या आयुष्यापेक्षा कमी दिसत नाही. त्याचे वडील शहराचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे सुप्रसिद्ध आणि आदर्श न्यायाधीश आहेत. त्यांचा कडक स्वभाव असा आहे की घरात न्यायालयासारखे वातावरण असते. पण जॉनची खरी समस्या त्याची आई आहे. ती तिच्या आयुष्याबद्दल इतकी निराश आहे की ते रात्रंदिवस दारूच्या नशेत असते. घरात इतके पैसे आणि नाव असूनही जॉनला त्याच्या पालकांकडून त्याला पाहिजेत असलेले प्रेम कधीच मिळाले नाही. त्याच्या वडिलांची कडक शिस्त आणि आईच्या अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे जॉन आतून पूर्णपणे एकटा पडला होता. या एकाकीपणामुळे त्याला दुसऱ्या कोणामध्ये प्रेम शोधणे भाग पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जॉनला शाळेसाठी तयार होताना पाहतो. आज त्याच्यासाठी एक खास दिवस आहे कारण त्याला त्याचा कला प्रकल्प सादर करावा लागणार असतो. जॉन त्याच्या प्रकल्पाबद्दल खूप उत्सुक आहे. तो त्याच्या वर्गात येतो जिथे आम्हाला चित्रपटाची मुख्य खलनायिका आणि जॉनची टीचर लुसियाना भेटते. लुसियाना सुमारे 35 वर्षांची आहे, परंतु तिचे सौंदर्य असे आहे की संपूर्ण शाळा तिच्याबद्दल वेडी आहे. जॉनला लुसियाना खूप आवडते, परंतु ही आवड फक्त विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून नव्हती. दोघांमध्ये फार खोल आणि गुप्त संबंध होते. वर्ग सुरू झाला. सर्व विद्यार्थी त्यांचे कला प्रकल्प लुसियानाला सादर करतात. नंतर जॉनची पाळी येते. त्याने कष्टाने एक चित्र आणि एक शिल्प तयार केले होते. त्याला आशा होती की लुसियाना त्याची प्रशंसा करेल. पण जेव्हा लुसियाना त्याचा प्रकल्प पाहते तेव्हा ती उपहासाने हसते. हे हास्य जॉनच्या हृदयाला काट्यासारखे टुचते. संपूर्ण वर्गासमोर आणि विशेषतः त्यांच्या नात्यावर आधीच शंका घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जॉनसाठी हा एक मोठा अपमान होता. त्याला वाईट वाटते आणि तो रागाने त्याचे सामान उचलतो आणि वर्गातून बाहेर पडतो. त्याला वाटले की लुसियानाने त्याच्या भावनांची खिल्ली उडवली आहे. वर्ग संपल्यानंतर लुसियाना जॉनचा राग शांत करण्यासाठी ग्रंथालयात येते. जॉन तिथे बसला होता. लुसियाना त्याच्याकडे येते आणि त्याला खूप प्रेमाने समजावून सांगते. ती म्हणते, जॉन, तुला इतका राग का येतोय? मी तुझा विनोद करत नव्हते. शाळेत लोक आपल्याबद्दल काय बोलत आहेत हे तुला माहीत नाही का? आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. जॉनचा राग थोडा शांत होतो. लुसियाना त्याला आणखी एक बातमी देते. पुढच्या आठवड्यात शाळेच्या सुट्ट्या सुरू होत आहेत आणि मी शहराबाहेर जात आहे. हे ऐकून जॉन जरा निराश होतो. त्याला तर लुसियानाशिवाय एक क्षणही राहायचे नसते. लुसियाना गुप्तपणे त्याच्या हातात एक कागदाचा तुकडा ठेवते ज्यावर एक पत्ता लिहिलेला असतो. ती जॉनच्या डोळ्यात बघत म्हणते, संध्याकाळी या पत्त्यावर ये. तिथे आपण दोघे एकटेच असू. प्रेमात पूर्णपणे आंधळा झालेला जॉन लगेच होकार देतो. तो तिचे कीज घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु लुसियाना त्याला थांबवते आणि म्हणते, इथे नाही, संध्याकाळची वाट पहा. मित्रांनो, जॉनला हे माहीत नव्हते की हा पत्ता रोमॅन्टिक डेट नव्हती तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाची सुरुवात होती. आता रात्र झाली होती. जॉन कॉलेज संपल्यावर घरी जात नाही. त्याचा मित्र त्याला थांबवतो आणि विचारतो, तू इतका हरवल्यासारखा का दिसत आहेस? परंतु जॉन मित्राकडे कानाडोळा करतो. तो एक टॅक्सी पकडतो आणि लुसियानाने त्याला सांगितलेल्या पार्किंगच्या ठिकाणी थेट जातो. तिथे शांतता होती. काही वेळ वाट पाहिल्यानंतर लुसियानाची गाडी येते. ती जॉनला आत बोलावते. कारमध्ये बसून लुसियाना त्याला सांगते, जॉन, मी शहरापासून दूर असलेल्या एका गावात माझ्या आजीच्या जुन्या घरी सुट्टीसाठी जात आहे. जॉन लगेच जिद्द करतो, लुसियाना, प्लीज मला तुझ्याबरोबर घेऊन चाल. मला इथे घरी कंटाळा येईल. बाबांचा तिरस्कार
आणि आईचा नशा हे सगळं मी सहन करू शकत नाही. लुसियाना सुरुवातीला म्हणते, नाही जॉन, तू सध्या लहान आहेस. तुझे वय मौज मजा करण्याचे आहे. तुझ्या वयाच्या मुलींसोबत फिरण्याचे आहे. पण जॉन तिचे ऐकत नाही. तो म्हणतो, मी वडिलांना खोटे सांगेन की मी मित्रांसोबत सहलीला जात आहे. प्लीज मला तुझ्याबरोबर घेऊन चाल. अखेरीस लुसियाना सहमत होते. खरे तर जॉनने तिच्यासोबत स्वतःहून येण्यासाठी जिद्द करावी अशी लुसियानाची योजना होती, जेणेकरून जर पोलिसांनी उद्या तिची चौकशी केलीच तर ती असे म्हणू शकेल की तिने जॉनला दूर नेले नाही. तर जॉन स्वेच्छेने तिचा पाठलाग करत आला. दोघांचा प्रवास सुरू होतो. जॉन खूप आनंदी आहे. त्याला वाटते की त्याला जगातील सर्व स्वातंत्र्य मिळाले आहे. ते वाटेत थांबतात, नाश्ता आणि ड्रिंक्स घेतात. एका क्षणी जेव्हा जॉन गाडीतून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला लुसियाना फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसते. तिचा चेहरा अतिशय गंभीर दिसत आहे. पण जॉन परत येताच ती फोन डिस्कनेक्ट करते आणि हसायला लागते. जॉन कारमध्ये लुसियानाचे आवडते गाणे वाजवतो. लुसियाना गाडी थांबवते आणि रस्त्याच्या मधोमध नाचू लागते. तिला पाहून जॉन सुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातो. ते दोघेही हसतात आणि मजा करतात. आता रात्र झाली होती. प्रवासामुळे थकलेला जॉन कारमध्येच झोपतो. लुसियाना गाडी चालवत आहे. ती झोपलेल्या जॉनला पाहते आणि तिच्या फोनने चुपचाप त्याचा फोटो काढते. ती कोणाला तरी तो फोटो पाठवते. जणू ती कोणाला तरी सांगत आहे की कोंबडा सापड्यात पडला आहे. हा एक मोठा संकेत होता जो जॉनला दिसत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्यांच्या अपेक्षित ठिकाणी पोहोचतात. ही जागा शहरापासून खूप दूर अतिशय निर्जन भागात होती. आजूबाजूला फक्त झाडे आणि रोपे आणि मध्यभागी एक जुने घर. लुसियाना स्पष्ट करते की हे तिच्या आजीचे घर आहे आणि आता ती त्याची एकमेव मालक आहे. घराच्या बाहेर एक भला मोठा स्विमिंग पूल होता. दोघेही स्विमिंग पूलच्या काठावर उभे असतात. अचानक चेष्टेने लुसियाना जॉनला धक्का देते आणि जॉन पाण्यात पडतो. पण इथे काहीतरी गडबड होते. त्याची बॅग त्याच्या खांद्यावर होती जी पूर्णपणे पाण्यात भिजून जाते. जॉन बाहेर पडतो, किंचित चिडतो, पण लुसियानाचे हास्य पाहून शांत होतो. मित्रांनो, हे दृश्य लक्षात ठेवा. जॉनचे पाण्यात पडणे आणि त्याची बॅग पाण्यात भिजणे त्याला क्लायमॅक्समध्ये वाचवणार असते. घराचा आतला भाग विचित्र होता. सगळे फर्निचर पांढऱ्या चादरांनी झाकलेले होते. जणू कित्येक वर्षांपासून इथे कोणीच आलेले नव्हते. लुसियाना जॉनला म्हणते, जा गरम पाण्याने आंघोळ कर, नाहीतर तू आजारी पडशील. जॉन बाथरूममध्ये जातो आणि त्याचा फोन चेक करतो. पाण्यात बुडून त्याचा फोन खराब झाला होता. तो सुरू होत नव्हता. जॉन आता बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तुटला होता. मोबाईल नाही, इंटरनेट नाही आणि कोणी शेजारी पण नाहीत. लुसियानाच्या जगात त्याला पूर्णपणे कैद करण्यात आले होते. आंघोळ केल्यानंतर जॉन लुसियानाच्या खोलीत जातो. लुसियाना थकलेली होती. ती जॉनला सांगते की तिला गरम मिठी हवी आहे. दोघांमधील जवळीक वाढते आणि ते एकमेकांशी इंटिमेट होतात. जॉनला वाटते की त्याचे जीवन स्वर्ग बनले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जॉनला खूप ताजेतवाने वाटते. तो घराची थोडीशी साफसफाई करतो. तबेल्यातील घोड्यांकडे पाहतो. त्याला तेथील मोकळी हवा आवडते. तो लुसियाना जवळ येतो आणि म्हणतो, चाल आपण जवळच्या गावी जाऊया. काही रेशन आणि सामान घेऊन येऊ आणि ती जागा देखील पाहून घेऊ. हे ऐकून लुसियाना चिडते. ती लगेच नकार देते नाही. जॉन, आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही. माझ्या गाडीत खूप सामान आहे. जॉन आग्रह धरतो किंवा त्याला बाहेर जायचे आहे. त्याला रोखण्यासाठी लुसियाना तिचे सर्वात मोठे शस्त्र वापरते, तिचे सौंदर्य. ती जॉनला फसवू लागते. ती त्याचे कीज घेते आणि बोलत बोलत त्याला घराच्या मागच्या जंगलात घेऊन जाते. ती त्याला एका खेळात अडकवते, जर तुला मी पाहिजे असेल तर मला पकडून दाखव. जॉन तिच्या मागे धावतो आणि ते जंगलात रोमांस करू लागतात. लुसियानाचा उद्देश पूर्ण झाला. तिने जॉनला घराच्या बाहेर जाण्यापासून रोखले. दुसऱ्या दिवशी जॉनला लुसियाना पोर्चमध्ये खूप दुःखी बसलेली दिसते. ती म्हणते की ती तिच्या पतीच्या फोनची वाट पाहत आहे, कारण त्यांचे नाते चांगले सुरू नव्हते. इतक्या दोन अनोळखी लोक सायकलवरून गेटजवळ येतात. जॉन त्यांना पाहतो आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी जातो. ते म्हणतात की ते प्रॉपर्टी डीलर आहेत आणि त्यांना हे घर विकत घ्यायचे आहे. ते जॉनला चांगली किंमत सांगतात. तेव्हाच लुसियाना घराबाहेर पडते. जॉनला माहीत नव्हते, पण लुसियानाने तिच्यासोबत एक बंदूक लपवून ठेवली होती. ती रागाने त्या पुरुषांवर ओरडते आणि त्यांना लगेच निघून जाण्यास सांगते. तिचा राग पाहून ते पळून गेले. जॉन आश्चर्यचकित झाला. त्याने लुसियानाला असे कधीच पाहिले नव्हते. लुसियाना देखील जॉनवर ओरडते, अनोळखी लोकांशी बोलू नको असे मी तुला सांगितले होते ना. ही माझी मालमत्ता आहे, मी ती विकणार नाही. जॉन घाबरतो आणि माफी मागतो. लुसियाना त्याला माफ करण्याचे नाटक करते आणि त्याला मिठी मारते. पण आता येथून परिस्थिती बदलण्यास सुरुवात होते. लुसियानाची वागणूक आता पूर्वीसारखी प्रेमळ राहिली नव्हती. त्यात एक विचित्र कठोरपणा आला होता.
त्या रात्री जॉन गाढ झोपेत असतो. लुसियाना ज्यूस बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते आणि एक पत्र लिहून जॉन जवळ ठेवून जाते. जेव्हा जॉन सकाळी उठतो तेव्हा त्याला लुसियाना सापडत नाही. तो ते पत्र वाचतो. त्या पत्रात असे म्हटले होते की ती जवळच्या शहरात काही तातडीच्या कामासाठी जात आहे आणि संध्याकाळपर्यंत परत येईल. जॉन दिवसभर तिची वाट पाहत होता. त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण सर्व दरवाजे बंद होते. जॉन घाबरला. बऱ्याच प्रयत्नानंतर तो एक खिडकी तोडून बाहेर येतो. तो तबेल्यात जातो आणि तिथे ठेवलेले जुने कपडे घालून वेळ घालवतो. संध्याकाळी लुसियाना परत येते, पण ती एकटी नव्हती आली. तिच्यासोबत एक माणूस पण लंगडत चालत आला होता. तो खूप जखमी आणि घाण दिसत होता. जॉनला ते पाहून धक्का बसतो. लुसियाना जॉनला सांगते, जॉन हा गुस्तावो आहे, माझा भाऊ. पण तू म्हणली होतीस की तुला भाऊ नाही आहे. जॉन आश्चर्याने विचारतो. लुसियाना लगेच नवीन कारण तयार करते. होय, तो माझ्या बालपणी वेगळा झाला होता. आज शहरात मला तो खराब स्थितीत दिसला म्हणून मी त्याला येथे आणले. जॉन बिचारा प्रेमात इतका वेडा होता की त्याने या खोट्या गोष्टीवर विश्वासही ठेवला. तो गुस्तावोला माणुसकीच्या नात्याने मदत करतो, त्याच्या जखमेवर पट्टी बांधतो. पण गुस्तावोची जॉनबद्दलची वागणूक खूप विचित्र होती. रात्रीच्या जेवणावेळी गुस्तावो त्याचा खरा स्वभाव दाखवतो. तो जॉनची खिल्ली उडवू लागतो. तो त्याला मेहुणा म्हणून हाक मारून त्याची छेड काढतो. तो जॉनला बोलतो, तू जेवण का नाही करत आहे? तू माझ्या बहिणीची काळजी कशी घेणार? जॉनला याबद्दल खूप वाईट वाटते. तो उठतो आणि निघून जातो. लुसियाना हे सर्व शांतपणे पाहते. दुसऱ्या दिवशी सकाळी जॉन आणि लुसियाना स्वयंपाकघरात बोलत असताना गुस्तावो पुन्हा येतो. तो जॉनच्या मागे उभा राहतो आणि त्याला रात्रीप्रमाणे चिडवतो. जॉनचे धैर्य आता संपले होते. तो गुस्तावोला शिवीगाळ करतो आणि रागाच्या भरात त्याच्या खोलीकडे निघून जातो. जॉन ठरवतो की आता हे खूप जास्त होत आहे. तो त्याची बॅग गुंडाळतो आणि घरी जाण्यासाठी निघतो. तो खोलीतून बाहेर पडताच गुस्तावो दाराजवळ उभा असलेला आढळतो. जॉनला काही समजण्यापूर्वीच गुस्तावोने जॉनचे डोके पकडले आणि ते पूर्ण ताकदीने भिंतीवर आदळले. जॉनच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागतो आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो. जेव्हा जॉनला भान येते तेव्हा त्याला दोरीने खुर्चीवर बांधलेले असते. त्याच्यासमोर गुस्तावो आणि लुसियाना उभे होते. आता लुसियानाच्या चेहऱ्यावर काही दया दिसत नव्हती. माझ्या मित्रा, वास्तवात तुझे स्वागत आहे, गुस्तावो हसून जॉनला म्हणाला. हे सगळे प्रेम वगैरे नव्हते, हे अपहरण होते. हे ऐकून जॉनला धक्का बसतो. गुस्तावो जॉनसोबत मारझोड करतो, त्याला चापट मारतो आणि त्याला घाबरवतो. तो जॉनचा रडतानाचा फोटो काढतो ज्यात त्याला बांधलेले होते. गुस्तावो हा फोटो जॉनच्या श्रीमंत न्यायाधीश वडिलांना आणि आईला पाठवतो आणि खंडणीची मागणी करतो. जॉन रडतो आणि लुसियानाला भीक मागतो. लुसियाना, तू हे कसे करू शकतेस? मी तुझ्यावर प्रेम केले होते. पण लुसियाना ही फक्त दगडी मूर्ती बनून पाहत राहते. ती म्हणते, जॉन गप्प रहा. गुस्तावो म्हणतो, तसे कर, नाहीतर तो तुला ठार करेल. गुस्तावो जॉनला एका अंधाऱ्या खोलीत बंद करतो आणि खिडक्या लाकडी पट्ट्यांनी सील करून घेतो. जॉन तिथे एकटाच भुकेला, तहानलेला आणि निराश पडून राहतो. बाहेर जॉनचा फोटो पाहिल्यानंतर त्याची आई वेडी झाली होती आणि पोलीस जॉनला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. रात्री जॉनला खोलीत बंदिस्त करण्यात आले होते. त्याला बाहेरून काही आवाज येत होते. तो बाहेर जाऊन पाहतो. त्यातून त्याने जे पाहिले त्याने तो आतून हादरतो. हॉलमध्ये लुसियाना आणि गुस्तावो एकमेकांशी इंटिमेट होत होते. ते पती पत्नीप्रमाणेच वागत होते. जॉनला आता समजले की गुस्तावो हा लुसियानाचा भाऊ नसून तिचा पती किंवा लवर आहे. हा संपूर्ण खेळ, शाळेतील रोमांस येथे येणे, भावाचे नाटक, सर्व काही पैशासाठी होते. त्याच्या मूर्खपणामुळे जॉनला अश्रू अनावर होतात. गुन्हेगार असलेल्या महिलेसाठी त्याने आपले कुटुंब सोडले होते. पण जॉनने हार मानली नाही. मध्यरात्री गुस्तावो सोफ्यावर झोपला असताना जॉनने पूर्वी तोडलेल्या त्याच खिडकीतून उडी मारली. लुसियानाची झोप उघडते आणि ती त्याला पळताना पाहते. जॉन अनवाणीच जंगलात धावतो. मित्रांनो, चित्रपटाच्या सुरुवातीला आपण जे पाहिले होते तेच हे दृश्य आहे. लुसियाना त्याच्या मागे धावते. ती ओरडते, जॉन थांब, मी तुझ्यावर प्रेम करते, माझी लाचारी समजून घे. जॉन एका झाडामागे लपतो. लुसियाना तिथे येते आणि पुन्हा तिचे इमोशनल कार्ड खेळते. जॉन हा माणूस मला ठार मारील, प्लीज माझ्याकडे ये. जॉन रागाने बाहेर पडतो आणि ओरडतो, खोटी लबाड, मी तुला त्या माणसाबरोबर पाहिले आहे, तो तुझा भाऊ नाही. लुसियानाला समजते की हे नाटक आता चालणार नाही. तेवढ्यात गुस्तावो मागून येतो. लुसियाना जॉनचे लक्ष विचलित करते आणि संधी हेरून जॉनच्या डोक्यावर दगडाने मारते. जॉन पुन्हा बेशुद्ध पडतो. लुसियानाने हे सिद्ध केले की ती पैशासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकते.
दुसऱ्या दिवशी सकाळी गुस्तावो आणि लुसियाना जॉनला तबेल्यात ओढत नेतात. नंतर तेथे आणखी एक गाडी येते. त्यात गुस्तावोचा जोडीदार रॉबर्टो होता. रॉबर्टो एक बॅग घेऊन आला होता, पैशांनी भरलेली बॅग. जॉनच्या वडिलांनी आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी खंडणी दिली होती. पैसे येताच गुस्तावो जॉनला ठार मारण्यासाठी आपली बंदूक काढतो. पण लुसियाना मध्ये येते. कदाचित तिला थोडा पश्चात्ताप होता. ती म्हणते, तुला पैसे मिळाले ना, आता त्याला सोडून दे. गुस्तावो रागाने लुसियानाकडे बंदूक वळवतो आणि तिला जबरदस्तीने कारमध्ये घेऊन जातो. तो रॉबर्टोकडे बंदूक देतो आणि जॉनला ठार मारण्याचा इशारा करतो. आता तबेल्यात फक्त जॉन आणि रॉबर्टो होते. रॉबर्टो जो सायकोसारखा वागत होता तो जॉनकडे येतो. तो त्याचे दोर काढतो आणि म्हणतो, पळ, मी तुला पळून जाण्याची संधी देत आहे. जॉनला माहीत होते की जसा तो धावणार तसाच रॉबर्टो त्याला पाठीमागून गोळी मारेल. जॉन हळूच त्याचे जॅकेट उचलतो. रॉबर्टो त्याच्या मागे उभा राहून हसत होता. अचानक जॉन जॅकेट हवेत फेकतो आणि रॉबर्टोला जोरात ढकलतो. रॉबर्टो मागे पडतो. भिंतीवर भली मोठी लोखंडी खीळ होती. रॉबर्टोच्या डोक्याला थेट ते खीळ लागते आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. जॉन थरथरत्या हातांनी बंदूक उचलतो आणि बाहेर पळ काढतो. बाहेर लुसियाना आणि गुस्तावो कारमध्ये लढत होते. लुसियाना गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा जॉन बंदूक घेऊन त्यांच्यासमोर उभा राहतो. तो ओरडतो, लुसियानाला सोडून दे. गुस्तावो लुसियानाला ढाल बनवून बाहेर निघतो. तो जॉनवर हल्ला करतो आणि बंदूक हिसकावून घेतो. दोघांमध्ये चांगलीच फाईट होते. भांडत असताना ते दोघे स्विमिंग पूलमध्ये पडतात. गुस्तावो जॉनला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करू लागतो. जॉन श्वास घेण्यासाठी धडपडत होता. तेव्हाच जॉनचा हात पुलाच्या तळाशी असलेल्या बॅगला लागतो. ही तीच पिशवी होती जी पहिल्या दिवशी पाण्यात पडली होती. गुस्तावो त्याला ठार मारणार असतानाच जॉन गुस्तावोच्या गळ्यात कात्री मारतो. पाणी लाल होते. गुस्तावो जागीच मरण पावतो. जॉन बाहेर येतो. लुसियाना तिथे उभी राहून सगळं पाहत होती. जॉन लुसियानाला पाहतो. आता सगळे संपले होते. जॉन त्याच्या कॉलेजचा गणवेश घालतो. तो गाडीत चालकाच्या सीटवर बसतो. लुसियाना देखील पैशाची पिशवी घेऊन शांतपणे गाडीत बसते. जॉन गाडी चालवत असतो. थोडे दूर गेल्यानंतर लुसियाना म्हणते, जॉन, आपल्याकडे खूप पैसे आहेत. आपण दूर कुठेतरी जाऊ आणि आनंदी राहू. जॉनला राग येतो. तो गाडी थांबवतो. तो लुसियानाच्या हातातून पैशाची पिशवी हिसकावून खिडकीतून बाहेर रस्त्यावर फेकतो. नोटा हवेत पसरू लागतात. जॉन म्हणतो, जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर पैसे सोडून माझ्याबरोबर ये. लुसियाना समोर आता दोन मार्ग होते, जॉनचे प्रेम किंवा ती पिशवी. ती जॉनला पाहते आणि मग पैसे. आणि एक शब्दही न बोलता ती गाडीतून बाहेर पडते आणि पैशाकडे धावते. तिला पैसा हवा होता, प्रेम नाही. जॉन तिला तिथेच सोडून देतो. जॉन गाडी स्टार्ट करतो आणि तो त्याच्या घराकडे निघू लागतो. जॉन त्याच्या घरी येतो. त्याला पाहताच त्याच्या आईने त्याला मिठी मारली. जॉनचे अश्रू थांबले नाहीत. त्याने लुसियानाबद्दल पोलिसांना काहीही सांगितले नाही. शेवटच्या दृश्यात आपण लुसियानाला बसमध्ये बसलेले पाहतो. तिच्या मांडीवर पैशाची पिशवी असते, परंतु तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शून्यता दिसते. दुसरीकडे जॉन त्याच्या खोलीत व्हायोलिन वाजवत आहे. त्याचे संगीत उदास करणारे आहे, जे त्याच्या तुटलेल्या मनाचे प्रतिबिंब आहे. तर मित्रांनो, ही होती अमोर बँडिडोची कथा. एक कथा जी आपल्याला शिकवते की कधीकधी आपण ज्याला प्रेम मानतो ते फक्त एक मायाजाल असते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, अजून असेच भन्नाट रिव्ह्यू पाहायचे असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ चुकणार नाही. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या सिनेमात.